तर याचं एकत्रित विचार केला आणि अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की हे असं बनवण्यात आलं. म्हणजे ज्या वेळेला मुंबईमध्ये तुम्ही बघाल की जोपर्यंत उद्धव शिरजोर आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेकडे संपूर्ण शिवसेनेचा वारसा येत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरेंना टार्गेट करावं लागेल आणि भाजपला त्यांचा प्रभाव कमी करायचा. त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा सगळा प्रभाव कमी करून टाकणं हे दोघांचं संयुक्त टार्गेट आहे. आणि ते काय ते एकनाथ शिंदेनाही कळतं ह्यांनाही कळतं, त्यामुळे तिथे एकत्र आहेत. पुण्यामध्ये अपोजिशनचा स्पेस खाऊन टाकायचं. बरं, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं पारडं जड असलं पाहिजे, नाहीतर तिथे उद्धव ठाकरे परत शिरकाव करू शकतील. बरोबर. त्यामुळे भाजप तिथे एकनाथ शिंदेंना मोठा ठेवणार. कल्याण डोंबिवलीमध्ये ते दोघे बरोबर 50-50 राहतील. इतकं सरळ.